चंद्रपुर में बाघ तेंदुए के हमले तथा उनके दर्शन अब आम बात हो चुकी है। वहीं चंद्रपुर जिले में एक गांव में तड़के सुबह बाघ दिखाई देने से नागरिकों में दहशत निर्माण हुई। जिले के किस भाग की यह घटना है, जानते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस विशेष रिपोर्ट में। वरोरा तहसील के रामदेगी निमढेला गेट बेबाड़ गांव के पास आज सुबह अचानक बाघ गांव में दिखते ही नागरिकों में दहशत फैली। इस घटना की जानकारी वन विभाग के बफर जोन के वन परिक्षेत्र अधिकारी इन्हें देने पर वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे ने तत्काल बेबाड़ गांव में वन पथक भेजकर पटाखे फोड़कर बाघ को जंगल की दिशा की ओर भगाया, जिससे नागरिकों ने राहत की सांस ली। वन विभाग ने नागरिकों को और जंगल के समीप रहने वाले किसानों को सुरक्षा प्रदान करे, ऐसी मांग बेबाड़ गाँव वासी तथा पूर्व सरपंच श्रीकांत दडमल ने की है। तो आइए सुनते हैं उन्होंने इस संदर्भ में और क्या कहा। माजी सरपंच श्रीकांत दडमल साहेब, काय उपाययोजना संदर्भात तुम्ही वन विभागाशी बोलले आहे का या संदर्भात? आम्ही वन विभागाच्या मार्फत आम्ही EDCच्या मार्फत त्यांना एक पत्र दिलं आहे का वाघाचा बंदोबस्त करा। त्यांनी अजून काही उत्तर दिलेलं नाही आहे आणि आमच्या गावच्या 2-3 मागण्या आहेत। जिथं वाघाचं वास्तव्य आहे तिथं त्यांनी जिपच्या तिथं जाणं बंद करावं। जिथं वाघ आरामशीर झोपू शकते, राहू शकते, त्यांना तो डिस्टर्ब असल्यामुळे तो सतत आपल्या गावाकडे धाव घेतो। आणि दुसरी मागणी अशी आहे आमची, त्यांनी जो सौरकुंपण केलं आहे आणि सौरकुंपण केलं आहे आणि त्यांनी बंदोबस्त केला वाघाचा, पण आमचं जे जनावरांचं चरायचं जे क्षेत्र होतं त्यांना ते सुद्धा बंद करून टाकलं आहे। आणि आम्हाला जशी काड्याची गरज पडतात त्यांनी बीटाची उपलब्ध करून द्यावे किंवा काड्या देण्यात याव्या। आणि चौथी हे आहे आमची मागणी, त्यांनी जे सिलेंडर रिफिल देत होते 1 वर्ष आम्हाला सिलेंडर रिफिल दिले, ते सुद्धा त्यांनी बंद करून टाकले, ते सुद्धा त्यांनी चालू करावे, म्हणजे जेणेकरून लोकांना जंगलात जाणार नाही। हे एवढ्या मागण्या आहे। साथ ही यहाँ मौजूद हमारे प्रतिनिधि से गाँव वासियों ने बातचीत करते हुए क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। नमस्कार, आपण बघत आहोत CTV न्यूज चंद्रपूर। चिमूर लगत वरोरा तालुक्यातील जे निमढेला जे गेट आहे आणि त्या गेटला लागून असलेले बेंबळे हे गाव, आणि या बेंबळे या गावात वन्य प्राण्यांचा खूप धुमाकूळ आहे। आणि काल रात्रीच या ठिकाणी या चक्क गावात वाघाने बस्तान मांडले आहे आणि रात्री जवळपास 2च्या सुमारास एक वाघ चक्क गावात येऊन बसलेला आहे। आणि ज्यांनी वाघ पाहिला ते आज आपल्यासोबत आहेत। माझं नाव सूरज लोटकर। प्रभाकर, काय झालं रात्री, तुला कसा वाघ दिसला? रात्री मी वावरात जात असताना या रोडवर ऐनस गाडी माझ्याकडे होती, ऐनस रोडवर उभा होता। किती वाजता दिवसला? कमसे कम 2:30 वाजताची गोष्ट। 2:30 वाजता कशासाठी उठला तुम्ही? ते वावरात जायचं होतं, वावरातून वापस आलो होतो, त्याच्या पहिले नाही दिसला, त्याच्यानंतर वावरातून येत होता दिसला मला रस्त्यात। नेमकं कोणत्या ठिकाणी वाघ दिसला? इथंच याच रस्त्यामध्ये। याच रस्त्यामध्ये तो मग गावकऱ्यांना सूचना केली, वन विभागाला सूचना केली काय? गावकऱ्यांना सूचना केली, मग गावकऱ्यांसोबत बोललो आम्ही आणि ॲटो घेऊन सन्या पाहायला आलो। त्याच्यानंतर या ठिकाणी तो वाघ बसलेला होता। त्या दोन बैल होते उभे, त्या 2 बैलांकडे तो बघत होता। या ठिकाणी आपल्यासोबत गावातले नागरिक आहे, मला सांगाल एवढा मोठा वाघ जेव्हा गावात आला की वन विभागाने काय ॲक्शन घेतली? वन विभागाकडे तक्रार करून सध्या एकही अधिकारी फोन उचलत नाही, त्याचे फोन पूर्ण बंद केलेले राहतात, बंद करून असेल सध्या उचलत नाही। आणि जे STP वाले आहे ते फक्त गाव बघण्यासाठी आले होते, गाव बघून सध्या ते निघून गेले। पण जिथं वाघ बसलेला आहे तिथं त्यांची काहीच आम्ही तक्रार केली असता त्यानं काहीच पर्याय केला नाही आहे, तरी तिथंच वाघ बसलेला आहे। आता तुम्ही गावकऱ्यांनी सांगितल्यावर सुद्धा त्या ठिकाणी वन विभागवाले पोहोचले नाही? नाही। आता तुम्ही गावकऱ्यांनी काय निर्णय घेतला आहे वन विभागाचा? आता ज्यापर्यंत वन विभागवाले येत नाही अधिकारी लोक, त्यापर्यंत आम्ही ठाम इथं रोडवर थांबणार आहे। पाहिला का रात्री? हो। किती वाजताच्या दरम्यान? 3 वाजता। कसं म्हणजे तुम्ही कशासाठी उठले होते? माझ्या बैलाला काही भीतीचा आवाज आहे ना, हा, म्हणून मी उठली होती। हा, म्हणून सर मग इथं मला दिसला, म्हणून लोकायला कल्ला केला। अच्छा, तुम्ही स्वतः बघितलं आणि तुम्ही लोकांना उठवलं? हो, तर तुमचे बैल कुठं बांधून होते त्यावेळी? इथं। बैलावर काही त्यांनी हमला केला ना? नाही, हमला नाही केला बैलावर। इस घटना संदर्भ में राउंड ऑफिसर हटवार इनसे संपर्क करने पर उन्होंने CTV प्रतिनिधि से बातचीत करते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। घटना घडली तर याबद्दल आपण काय सांगा? बेंबाड गावामध्ये वाघ म्हणजे घुसला, याच्याबद्दल आम्ही हे सांगू शकतो का त्यांचा आम्हाला फोन आला होता रात्र 2:30 वाजता, त्यानुसार आम्ही आमच्या कारवाईला लागलो।
आणि आम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होतो आणि रात्र 2-2:30च्या दरम्यान वाघ आला हे निश्चित आहे, कारण का आम्ही त्याचे पगमार प्रत्यक्ष पाहिलेले होते. परंतु सकाळी तिथे वाघ आहे हे शक्य नाही आहे. तुम्ही वाघाची चौकशी केली का साहेब? हा, चौकशी केली असता त्या ठिकाणी आम्ही आणि गाडी लावून सुद्धा आम्ही आतमध्ये घुसून पाहिलं आणि पायी सुद्धा पाहिलं आणि फटाके सुद्धा फोडले, परंतु वाघ काही त्या ठिकाणी आढळून आलेला नाही. त्यांच्या मतानुसार ते 4 वाघ आहे जे म्हणजे भानुखिंडी आणि त्यांचे 3 पिल्लं ते आतमध्ये आहेत की बाहेर आहेत? तर मी आता प्रत्यक्ष पूर्ण आहे ना सकाळी 10 वाजेपासून मी आतमध्ये गस्त घालून मी पाहिलं असता 4ही आमचे वाघ आतमध्येच आहेत आणि प्रत्यक्ष पर्यटकांनी त्याला पाहिलेले आहे. या बेश्रमाच्या झाडाच्या झुडपामध्येच वाघ लपलेला आहे आणि गावकऱ्यांनी तो बघितला सुद्धा आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी वन विभागाला याची तक्रार सुद्धा दिली आणि वन विभाग अजूनपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आज गावकऱ्यांनीच या ठिकाणी फटाके फोडून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण वाघ या झुडपात बसून असल्यामुळं संपूर्ण गाव दहशतीखाली आलेला आहे. हर कदम खबर के ओर CTV न्यूज चंद्रपूरकरिता प्रमोद राऊत सोबत बालू सातपूर.